नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पोरबंदरमधील एक ठिकाण तारा मंदिर आणि भारत मंदिर अशी जगह आहे। तर आता आपण जात आहोत तारा मंदिर येथे तुम्हाला मित्रांनो आपल्या आकाशगंगेतील ग्रहांची मालिका आणि त्यांच्याबद्दल माहिती हे सांगण्याचे एक म्युझियम आहे। ते आपल्याला पाहण्यासाठी जायचं आहे। या म्युझियममधील माहिती आपल्याला तिथील काही जे कर्मचारी आहेत ते गुजरातीमध्ये सांगत आहेत। समजत आहे पण जास्त इतकं नाही। तुम्हाला समजत असेल तुम्ही ऐका। हे बघा, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपल्याला चांगली भरपूर माहिती मिळेल अशा ठिकाणी। तर पोरबंदरमध्ये एक असे एक ठिकाण आहे जिथे आपल्याला आपल्या आकाशगंगातील ग्रहमालिका आणि ग्रहांची माहिती मांडणी आणि त्यांच्याबद्दल माहिती पूर्ण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे ते पण आहे। आणि बाकी हे भारत मंदिर आहे। हे भारत मंदिरमध्ये म्हणजे आपल्या भारतात आत्तापर्यंत जन्म झालेल्या आणि आपल्या भारतासाठी योगदान दिलेल्या वीर पुरुषांसाठी संतांचा आणि जे पण आपले महापुरुष होते त्या सर्वांचे बाबा एका ठिकाणी त्यांनी एका सुंदर अशा एका म्युझियम पद्धतीने बनवून त्यांचे संदेश आहेत ते एका त्यांनी छोट्याशा ह्याच्यामध्ये बांधून प्रत्येक राज्यावाईज मांडण्यात आलेलं आहे। छान आहे। तर तुम्हाला मी दाखवतो। आणि महत्त्वाचे म्हणजे आपला स्वातंत्र्यपूर्वीचा भारत, फाळणीच्या आधीचा भारत कसा होता याचा इथे एक नकाशा आहे, तो सुद्धा बघण्यासारखा आहे।
और कन्याओं में शिक्षा के प्रसार के लिए जीवन भर प्रयोगात्मक कार्यों के साथ साहित्य, संस्कृति, लोक कला कार्य भी सविता दीदी ने किया है और इसी की फलश्रुति स्वरूप है इस परिसर में बना यह अनोखा म्यूजियम। पूर्वोत्तर का यह पहला म्यूजियम शिक्षाविद और प्रसिद्ध नृत्यांगना डॉक्टर सविता बहन मेहता की जीवनी के दर्शन के साथ साथ सौराष्ट्र की अति दुर्लभ कलाकृतियों से समृद्ध है। पूज्य सविता दीदी की इच्छा के अनुसार उनके कलेक्शन में रहे सारे वस्त्र, आभूषण तथा उनकी व्यक्तिगत स्मृतियों को इस म्यूजियम के लिए समर्पित किया गया है। प्रसिद्ध आर्किटेक्ट चन्ना दासवाते द्वारा निर्मित इस संग्रहालय में सौराष्ट्र तथा कच्छ की लोक कला एवं लोक संस्कृति की अद्भुत झांकी देखने को मिलती है। यहाँ स्थानीय रूप से सदियों से जो वस्त्र, आभूषण और कलाकृतियां तैयार की जा रही है, उनका प्रदर्शन कमेंटद्वारे कळवा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।